नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिजनचीच भाजी, ताजा हिरवा मटार व तुरीच्या दाण्यांची सुकी भाजी. बनवायला अगदी झटपट तयार होते. टिफिनसाठीही बनवू शकतो किंवा एखाद वेळेस ताटात भाजी कमी आली तेव्हाही झटपट तयार होते. वरण भात असेल, आमटी भात असेल तेव्हाही बनवू शकतो. चपाती भाकरीसोबतही मस्तच लागते. सुरुवात करूया. तर इथे मी तुवरचे दाणेही असे सोलून घेतले आणि ताजा हिरवा मटारही सोलून घेतला. 1 वाटी एवढा हा ताजा हिरवा मटार आला आणि 1 ते पाऊण वाटी एवढे हे तुवरचे दाणे. तर दोघंही भाज्या मी अशा सोलून घेतल्या आणि वेगवेगळ्या ठेवल्यात. आता तुवर आणि ताजा हिरवा मटार एक वेगवेगळ्या प्लेटीत काढून घेतल्या. आता दोघंही धुवून घेऊयात आणि पाणी निथळून घेऊयात. तर दोघंही भाज्या किंवा हे सोलाने धुवून घेतलेत, पाणी निथळून घेतले. गॅसवर आता तवा ठेवून घेतला. यात आधी आपण तुवरचे दाणे भाजूयात. दोघंही दाण्यांना भाजायला वेगवेगळा वेळ लागतो, म्हणून अशी वेगळीच ठेवून 2 वेळा दोघंही भाजून घेऊयात. आता तुरीची दाणे तील थोडंसं पाणी कमी होत आलं की तेव्हा यात तेल घालूयात. पोहे खाण्याचे 1 चमचा एवढ्या तेलात हे दाणे आपण भाजून घेऊयात. थोडेसे डाग पडेपर्यंत भाजायचे, जास्तही काळे करायचे नाही. तर हे पहा, थोडेसे असे खरपूस व्हायला लागले की आता हे सोलाने काढून घेऊयात. आता ताजा हिरव्या मटारमधीलही सर्व पाणी निथळलं होतं. यावरही थोडंसं तेल घालूयात आणि भाजून घेऊयात. मटारही जास्त काळे करायचे नाही किंवा अगदीच लाल नाही. थोडेसे असे डाग पडायला लागले की भाजून काढून घेतले. आता याच गरम तव्यावर एक 8 ते 9 हिरवी मिरची घालूयात. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार एखाद मिरची कमी अधिक करू शकता. मिरची मस्त तेलात डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात आणि यातच आता घालूयात एक 10 ते 12 लसूण पाकळ्या. लसूणसुद्धा अगदी थोडेसे तेलामध्ये मस्त असे डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून काढून घेऊयात. तर हे पहा, लसणालाही चांगले डाग पडले आहेत. आता काढून घेऊयात. अगदी कमीत कमी साहित्यात ही भाजी होते, खायलाही मस्त लागते. यात थोडंसं अद्रकही आवडत असेल तर घालू शकता, पण मिरची आणि लसूणच्या खरड्यामध्येच ही भाजी खूप छान होते. आता मिरची लसूण थंड झालं मिक्सरच्या भांड्यात आधी सुरुवातीला हे थोडंसं फिरवून घेऊयात. अगदी एकच गरका मारून हे थोडंसं फिरवून घेतलं म्हणजे सर्व जिन्नस एकसारखे वाटले जातात. तर हे पहा, हवं तर हा ठेचाही काढून घेऊ शकता तुम्ही एका प्लेटमध्ये, पण मी यातच हे सोलाने घालणार आहे. तर आपण मटार आणि तुरीचे दाणे एकाच ताटात भाजून काढून घेतले होते, तर दोघंही आता मिक्सरच्या भांड्यात घालूयात. हवं तर 2 बॅचमध्येही तुम्ही दळून घेऊ शकता. मी इथे एकाच बॅचमध्ये सर्व दाणे काढून फक्त चालू बंद करून अगदी थोडंसं असं फिरवून घेतलं. जास्त बारीक करायचं नाही, तर थोडंसं जाडसर असंच ठेवायचं. म्हणून मी आधी मिरची आणि लसूण फिरवून घेतला. किंवा खलबत्त्यातही तुम्ही हे तुरीचे दाणे आणि भाजलेला ताजा हिरवा मटार कुटून घेऊ शकता किंवा ठेचून घेऊ शकता. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात मोठा पाव चमचा एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे. जिरे मोहरी चांगले फिरल्यावर यात घालूयात पाव चमचा एवढे हिंग. त्यानंतर घालूयात एक मध्यम ते मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा. कांद्यावरच घालूयात एक 8 ते 9 कढीपत्त्याची पानं आणि कांदा चांगला मस्त फोडणीत परतवून घेऊयात. कांदा चांगला गुलाबी रंगावर मऊ होईपर्यंत परतवून घेतल्यानंतर आता यात घालूयात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. यातच थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत चांगला कांद्यासोबत परतवून घेऊयात. यात घालूया आता पाव चमचा एवढी हळद. त्याचबरोबर सोबतच घालूया आता चवीनुसार मीठ. तर आताच मी सर्व चवीनुसार मीठ घातले आणि सगळं हे मिक्स करून घेऊयात.
चांगलं मिक्स झाल्यानंतर आता यात घालूयात मिक्सरला फिरवलेले तुरीचे दाणे आणि मटार ठेचा, हिरवी मिरची, लसूण ठेचा आणि हे सोलाने आपण मिक्सरला फिरवून घेतले होते. तर थोडंसं आपण हे मटार आणि तुरीचे दाणे जाडसर असेच ठेवले होते, म्हणून मस्त असे परतवून घ्यायचे. जास्त बारीक न करता हे थोडंसं जाडसरच ठेवायचं. म्हणून मी सुरुवातीला लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती. लसूण मिरची आपण आधीच तेलात भाजली होती, म्हणून ठेचा तेलात घातला नाही आणि यासोबतच चांगलं परतवून घेतलं 1 2 ते 3 मिनटं. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे हे फिरवून घेतलं होतं त्यातच अगदी थोडंसं पाववाटीपेक्षा कमी पाणी घातलं, म्हणजे अगदी लपथपीत आणि चमचमीत अशी ही भाजी होते. आणि थोडासा मटार असेल तर तोही आतपर्यंत मग शिजला जातो. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावर ठेवूया आता झाकण आणि गॅस मंद आचेवर करून 1 2 3 मिनिटाची वाफ देऊयात. तर हे पहा मस्त असे याला तेल सुटले आहे. तळापासून अगदी हलवून घेऊयात. चमचमीत आणि अगदी मस्त असा ठेचा हा तयार झाला आहे. पाणी नाही घातलं, वाफेतसुद्धा हा ठेचा मस्त होतो, पण थोडासा कोरडा फडफडीत असा होतो, म्हणून थोडंसं पाणी घातल्यावर अगदी लपथपीत आणि चमचमीत असा होतो, म्हणजे मटारही आतपर्यंत मग शिजला जातो. आता थोडीशी वरून कोथिंबीर घालूयात चिरलेली. गॅस बंद करूयात आणि गरमागरम असा हा तुरीच्या दाण्यांचा ठेचा किंवा मस्त अशी सुकी भाजी तुरीची दाणे आणि मटारची सर्व करूयात. अगदी खायला टेस्टी आणि चविष्ट अशी ही भाजी लागते. कमीत कमी मसाल्यात पावासोबतही छान लागते. चपाती, भाकरी, पुरी कशासोबतही खाऊ शकतो. ताटात आमटी भात असेल तेव्हाही बनवू शकतो किंवा एखाद सुकी भाजी कमी आली तेव्हाही पटकन होतो. टिफिनसाठीही बनवू शकतो. साधी सोपी अशीच रेसिपी आहे. खायलाही मस्त लागते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.